मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। राज्यातल्या मोठ्या धरणांपैकी एक अशी सोलापुरातल्या उजनी धरणाची ओळख आहे। मात्र उजनी धरणातल्या पाणी वाटपावरून अहमदनगर आणि सोलापूर जिल्हावासियांमध्ये संघर्ष पेटलाय। या पार्श्वभूमीवर उजनीबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांनी। महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी उजनी धरण हे एक मोठे धरण आहे। सध्या आपण आता उजनी धरणावरती आलेलो असून उजनी धरणाचा पाणीसाठा हा अत्यल्प झालेला आहे। उजनी धरणाचा पाणीसाठा सध्या वजा 8.91 TMC एवढा असून उजनी धरणावरती अवलंबून असणारे पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याचा पाणीचा प्रश्न मिटवण्यासाठी येथील आमदार, खासदार हे उजनीच्या पाण्यासाठी एकमेकांविरुद्ध संघर्ष करीत असताना दिसून येत आहे। गत वर्षी हेच धरण 100% भरलेले होते, पण सोलापूर व नगर बरोबर आता मराठवाड्यालाही येथूनच पाणी पुरवठा केला जाणार असल्याने हा प्रश्न आता गंभीर बनत चाललेला आहे। सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा अत्यल्प होत असताना व त्यात संघर्ष वाढत असताना मुख्यमंत्री या धरणाचे नियोजन करत असताना कशा प्रकारे थेंब थेंब टिकवून धरून कसे नियोजन करतील याकडे तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास सुपेकर सह मी राहुल ढवळे, जी मीडिया, उजनी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।